वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। बदलापूर येथे 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरोधामध्ये काल नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येमध्ये चिचोली, भानेगाव, पोटा या ग्रामपंचायत परिसरातील हजारो नागरिक, महिला व शाळकरी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत या घटनेचा निषेध करीत महाराष्ट्र व केंद्रातील भाजप सरकार महिला व मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये गंभीर नसल्याचा आरोप केला। तसेच या बाबतीमध्ये कठोर कायदा करण्याकरिता घटनेतील नराधम आरोपींना अतितात्काळ फाशी देण्याची मागणी पोलीस निरीक्षक खापरखेडा यांना एका निवेदनाच्या माध्यमातून सरकारला केली। काल निघालेल्या या मोर्चाचं नेतृत्व सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र चिखले, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे, तसेच जिल्हा परिषद सदस्य नलिनी उईके, अशोक झिंगरे, अमर जैन, उपसभापती राहुल तिवारी, कपिल वानखेडे, सरपंच पवन धुर्वे, विश्वजित सिंह, हेमराज सिंह परिहार यांनी केले। मुलीवर ज्या नगरधामाने अत्याचार केला, सरकारला किंवा या शासनाला आपण कितीदा यांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करायचे, पण हे बलाढ्य सरकार जे केंद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बलाढ्य सरकार आहे, महाराष्ट्रात सुद्धा बलाढ्य सरकार आहे। या बलाढ्य सरकारला कुठेतरी ह्या लहान मुलींवर, महिलांवर अत्याचार होते दिसत नाही का? कारण हा नेहमी अत्याचार होतो। महिने 4 महिने झाले का नवीन प्रकार या देशामध्ये पाहायला भेटते। मणिपूरची घटना असो, कलकत्त्याची घटना असो, की बदलापूरमध्ये एक लहानच्या 4 वर्षीय मुलीवर जो अत्याचार झाला, या संबंधित जे काही अत्याचार होत आहे याला कुठेतरी वाचा फुटण्याच्या दृष्टिकोनातून आपण समोर गेलं पाहिजे। पण हे शासन कुठेतरी महिलांना 1500 रुपये वाटण्यामध्ये मस्त आहे, सरकारी पैशानं स्वतःची जाहिरात करण्यामध्ये मस्त आहे। ज्या बदलापूर सारख्या एरियामध्ये असो, मणिपूर सारख्या एरियामध्ये आणि कलकत्त्यामध्ये जो काही महिलांवर अत्याचार होते त्याच्यावर कुठेतरी वाचा कुठेतरी कायदा कठोर बनला पाहिजे। ज्या नगरदाने अत्याचार केला त्यांना कुठेतरी फाशी भेटली पाहिजे। अशा दृष्टिकोनातून कुठे यांची वाटचाल दिसत नाही। अशा सरकारचा आम्ही सर्व मिळून निषेध करतो। या ठिकाणी आम्ही सर्व या खापरखेडेवासी या ठिकाणी या सर्व महाराष्ट्र सरकार आणि केंद्र शासन सरकारचा निषेध करतो। तेव्हा मुलीचे आई वडील तिला वैद्यकीय दवाखान्यात नेऊन वैद्यकीय तपासणी करते, तेव्हा जाते की या मुलीवर अल्पशयीन अवघ्या 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले। त्या लैंगिक अत्याचार कोणी केला तर कामगार शिपाई आकाश शिंदे 22 वर्षाच्या मुलांनी केल्या। म्हणजे लहान वयातील मुलीला, आणि जेव्हा माहीत कळलं की आकाश शिंदे नावाच्या मुलाने अल्पवयीन 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला, तेव्हा आईवडिलांनी, त्या मुलीच्या आईवडिलांनी धावपळ पोलीस स्टेशनमध्ये केली। परंतु पोलिसांनी दीर्घ काळ लावून अवघ्या त्या आरोपीला पकडण्याकरता 12 तासाचा कालावधी आणि त्यांची पोलीस स्टेशनमध्ये त्याची दखल केव्हा 12 तासानंतर घेतली। म्हणजे शासन आपल्या महिला होणाऱ्या अत्याचाराविषयी काहीच देणं घेणं नाही, डोळे लावून झोपलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांनी, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी योजना काढली, 1500 रुपये मुलींना देतात। आम्ही त्यासाठी सन्मान करतोय दादा, परंतु आम्हाला 1500 रुपये नको, आम्हाला आमची सुरक्षता हवी। जेव्हा आम्ही सुरक्षित राहू तर आम्ही 1500 रुपये शेत नाही तर 15,000 15 लाख रुपये कमवू। आम्हाला सुरक्षता हवी, आम्हाला 1500 रुपये नाही पाहिजे का? तुम्ही जेव्हा हे
असे अत्याचार महाराष्ट्रामध्ये घडतात तेव्हा तुम्ही का निर्णय देत नाही? कठोर शासनाला एकच निवेदन आहे, तुम्ही कठोर तरतूद करा. आणि जेव्हा महाराष्ट्राचे आदरणीय सुनील केदार साहेब मंत्री होते तसे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी एक कायदा काढला होता, तो नारी शक्तीचा. तो कायदा नारी शक्तीचा कायदा महाराष्ट्र शासनाने अंमलात आणावा आणि महिलांना न्याय द्यावा. अत्याचारांना जेव्हा त्यांना माहीत झालं की हे कोणतीही कलम न लावता त्याच्यावर डायरेक्ट चौकात आणून त्या अत्याचाराला फाशी पाहिजे. आम्हाला एकच नाही पाहिजे महिलांना की अत्याचाराला फाशी पाहिजे. तेव्हा जेव्हा अत्याचार आरोपी सापडला गेला तेव्हा त्याला भर चौकात आणून फाशी दिली पाहिजे. आमचं एकच मागणं आहे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे की गेल्या काही दिवसापासून म्हणजे जवळपास 2.5 वर्ष होऊन राहिले जेव्हापासून शिंदेनी सरकार बसवली तेव्हापासून ह्या महाराष्ट्राच्या काही कोपऱ्यात लहान मुलींवर अत्याचार होऊन राहिले. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.